पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार प्रशांत ठाकूर मैदानात उतरले असून ते अत्यंत आक्रमकपणे प्रचार करीत आहेत। आज खारघर प्रभाग क्रमांक 6च्या उमेदवारांच्या केंद्रीय विहार येथील प्रचार सभेत त्यांनी बंडखोरांना पक्षातून 6 वर्षासाठी निलंबित केल्याचे स्पष्ट केले आणि त्यांच्याबरोबर कोणी पक्षाचे कार्यकर्ते फिरत असतील तर त्यांना सुद्धा भारतीय जनता पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविला जाईल असा स्पष्ट इशारा दिला आहे। आज हमारे बीच में भारतीय जनता पार्टी के कैंडिडेट यहाँ पे आए हैं। मैं वार्ड नंबर 6A के उम्मीदवार उषा अडसुरी जी को विनती करता हूँ, कृपया आप आपके 2 शब्द यहाँ पे व्यक्त कीजिए। नमस्कार, मी सौ उषा अजित अडसुळे, भारतीय जनता पार्टी महायुतीची अधिकृत उमेदवार। आज तुम्हा सगळ्यांना इकडे सांगायला आली आहे की माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर आज आपल्या इथे प्रचारासाठी आलेले आहेत, उपस्थित आहेत। तर सगळ्यांनी आज त्यांनी इथे भरपूर स्वच्छ खारघर हे त्यांच्यामुळेच आज इकडे झालेलं आहे आणि ह्या पुढेही आपले दादा म्हणजे प्रशांत दादा ठाकूर हे इथे अतिशय उत्तमरित्या काम करणार पण आहेत आणि आपल्या सगळ्यांकडनं ते काम आवर्जून करूनही घेणार आहेत। तर मला असं वाटते की आम्ही पुन्हा एकदा 4ही उमेदवार तुम्हाला इथे विनंती करायला आलो आहोत की येत्या 15 तारखेला महानगरपालिकेचे वोटिंग आहे, इलेक्शन आहे। तर तुम्ही सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपलं मतदान चालू असणार आहे। तर आम्हा चौघांनाही म्हणजे मी सौ उषा अजित अडसुळे, अ मधून, ब मधून नरेश दादा ठाकूर, क मधून सोनलताई नवघरे आणि ड मधून समीर दादा कदम, आम्ही चौघेही अधिकृत उमेदवार। आमची निशाणी आहे कमळ। या कमळासमोरील बटन दाबून आम्हाला भरघोस मतांनी विजयी करावं अशी मी तुम्हाला विनंती करते। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। नमस्कार, आज आम्ही प्रभाग 6 मधील केंद्रीय विहार या ठिकाणी सर्व महायुतीचे उमेदवार आज आपले आशीर्वाद घेण्यासाठी आलो। मला नक्कीच विश्वास आहे की तुम्ही येत्या 15 तारखेला कमलासमोरचं बटन दाबून तुम्ही आम्हाला सर्वांना 4 उमेदवारांना चांगल्या प्रचंड मताने विजयी करा। आज खऱ्या अर्थाने जर बघितलं आपण जर बघितलं तर खारघर शहराचा विकास भरभराटीने होत असताना दिसत आहे। हा जो विकास होत असताना जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीचे आमचे आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब असतील, तसेच पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेब असतील, यांनी सातत्याने खारघरवर लक्ष दिलं आणि खऱ्या अर्थाने प्रभाग 6चं, प्रभाग 4चं आणि प्रभाग 5चं विकास झपाट्याने करून दाखवलेलं आपल्याला सर्वांनाच माहीत आहे। आपल्याला माहीतच आहे सेक्टर 10 मध्ये जर बघितलं तर येणाऱ्या जसं आपण दीपा पाटील साहेबांचं नाव आपण पाहतो, नईमबाई एअरपोर्टला जे दीपा पाटील साहेबांच्या नावासाठी आपण नेहमीच मागणी करतो, तशा पद्धतीचं सेक्टर 10 मध्ये आमचं एक मोठं लोकनेते दीपा पाटील साहेबांचं कम्युनिटी सेंटर होणार आहे आणि जर हा कम्युनिटी सेंटर झालं तर नक्कीच त्याचा प्रत्येक नागरिकाला त्याचा फायदा होणार आहे। आज जर बघितलं प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक सेक्टरमध्ये बगीचे असतील, मैदाने असतील, रस्ते असतील, स्ट्रीट लाईट असतील, नवीन पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना असतील, शासनाच्या योजना असतील, सगळ्या योजना पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून असतील किंवा शासना माध्यमातून असतील किंवा भारतीय जनता माध्यमातून करत आलेलं। म्हणून मी सर्वांना विनंती करतो, या जनतेला, मायबाप जनतेला विनंती करतो की 15 तारखेला कुठेही जाऊ नका। सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करा आणि आम्हाला भरघोस मतांनी विजयी करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। समीर कदमजी यांना विनंती करतो, त्यांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त करावं। आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या मध्ये सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूरजी या ठिकाणी उपस्थित झालेत। यापूर्वी या केंद्रीय विहारमध्ये अनेक प्रकारची कामं सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहेत। आपण बघतो संपूर्ण खारघरमध्ये कोणतीही सोसायटी असो, कोणतीही गल्ली असो किंवा कोणताही चौराहा असो, या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध प्रकारची कामं या ठिकाणी चालू आहेत आणि याच्या पुढे देखील या ठिकाणी अशीच कामं पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून होत राहणार आहेत। आपल्या पाठीमागे आज भारतीय जनता पार्टी जो राष्ट्रीय पक्ष आहे आणि हा पक्ष
देशात नाही तर जगात एक नंबरचा पक्ष आहे आणि आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान असला पाहिजे की ज्या पक्षाचा जगामध्ये एक नंबरचा पक्ष आहे आणि त्याचा सदस्य आहे. आणि हे कुणी विसरता कामा नये. या ठिकाणी असणाऱ्या सर्व रहिवासी बंधू भगिनींना माझी विनंती राहील की आपण ज्या पक्षासाठी जगताय, आपण ज्या पक्षाचं काम करताय, त्या पक्षाचे नेते या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत आणि नरेंद्रजी मोदी यांचे विजन क्लिअर आहे की फक्त विकास आणि विकास या एकाच विषयावर सातत्याने नरेंद्रजी मोदी बोलत असतात. आपण सगळेजण बघतोय या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ या ठिकाणी सातत्याने विकासावर बोलत आहेत. आपण बघतोय आज महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्राचा विकास झपाट्याने होत आहे. विविध प्रकारचे रस्ते असतील, विविध प्रकारच्या योजना असतील, लाडकी बहीण योजना असेल, अशा विविध योजना या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या या सगळ्या बहिणीला आमच्या मिळत आहेत. अशाच प्रकारच्या विविध योजना येणाऱ्या काळामध्ये सातत्याने या ठिकाणी देशाचे पंतप्रधान असतील, या राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि या पनवेल तालुक्याचे सन्मान्य आमदार साहेब असतील, हे सातत्याने आपल्यासाठी विविध विषयात काम करतायत. आपल्या या पनवेल महानगरपालिकेचा विकास व्हायचा असेल तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व पनवेलमधील उमेदवार आपण निवडून दिले पाहिजेत. खारघरमधील 12च्या 12 नगरसेवक या ठिकाणी जसे मागच्या वेळेला होते त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे 12च्या 12 नगरसेवक निवडून देणं गरजेचं आहे. कारण आपल्याला खारघरचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या विकासावर आपण ठाम असलं पाहिजे. या विकास या त्याच्या सोबतच आपण राहू. या ठिकाणी आपली कामं करायची आहे. या ठिकाणी आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे आज आमचा जास्त वेळ आपल्या देणार नाही. या ठिकाणी सन्मान्य आमदार आपल्या सोबत या ठिकाणी उपस्थित झालेले सन्मान्य आमदारांना ऐकण्यासाठी आपण सगळेजण उपस्थित झाले. या सोसायटीचे सर्व पदाधिकारी असतील ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या पदाधिकाऱ्यांना आमचे सन्मान्य आमदार या ठिकाणी विनंती करतीलच, परंतु या उमेदवार म्हणून आम्ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो, या सोसायटीतील रहिवासियांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी कमळ ही निशाणी लक्षात ठेवा. येणाऱ्या 15 तारखेला गुरुवारी आपल्याला सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला मतदान करायचं आहे आणि हे मतदान करत असताना नरेंद्र मोदीजींना ऐकवायचं आहे, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊंना आपल्याला ऐकवायचं आहे आणि या पनवेलचा होत असलेला विकास हा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आणि हे सगळे मुद्दे लक्षात ठेवून आपण या ठिकाणी मतदान करावं अशी मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. इथे उपस्थित सर्व केंद्रीय विहार रहिवासी आणि केंद्रीय विहारचे सर्व पदाधिकारी, पावणेकर साहेब असतील, शैलेशजी असेल, आशिषजी असतील, साहूजी, सर्व आणि या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त आलेले आपल्या सर्वांचे लाडके आमदार प्रशांतजी ठाकूर आणि या उमेदवार आपले सर्व उमेदवार नरेशजी ठाकूर असतील, उषा अडसूल असतील, सोनलजी असतील, आपले समीरजी असतील, आपल्या सर्वांचं इथे स्वागत आहे. आणि मी आज काय जास्त बोलत नाही कारण आपल्या या केंद्रीय विहारच्या रहिवाशांनी, आपल्या खारघरच्या रहिवाशांनी केंद्रीय विहारचा विकास हा आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेला विकास पाहिलेला आहे. त्याच्याबद्दल काही शंका नाही, कारण प्रत्येक 5 वर्षामध्ये जे आमदार साहेबांना इथून यश मिळतं त्याची ही पोचपावती आहे. आज सर्वात मला सांगण्याचा आनंद आहे आणि एक विश्वास आहे की या केंद्रीय विहारमध्ये सिडकोच्या माध्यमातून 4 करोड 80 लाख रुपयाचा टॅक्स आलेला होता आणि तो टॅक्स कमी करण्याचं जे काम आहे म्हणजे 2 करोड 80,000 एवढं टॅक्स आमदार साहेबांच्या प्रयत्नातून वाचलेलं आहे. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आज केंद्रीय विहार त्याचे साक्षी आहे. त्याच्यानंतर प्रत्येक वेळी केंद्रीय विहारमध्ये असणारे रस्ते असतील, पथदिवे असतील, डस्टबिन असेल, अनेक अशी कामं आमदार साहेबांनी एका शब्दावर केलेली आहेत. ह्याची साक्षी पूर्ण केंद्रीय विहार आहे. म्हणून वेगळं असं सांगण्याची गरज नाही, कारण भारतीय जनता पार्टी हे नेहमी विकासाच्या धोरणावर लढत असते आणि काम करत असते. म्हणून मी पुन्हा एकदा विनंती या केंद्रीय विहारच्या सर्व रहिवाशांना, मतदार बंधू भगिनी, मायबापाला करतोय की आमच्या भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार आपण आपलं बहुमूल्य मत देऊन विजयी करायचं आहे, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
भारत माता की जय. या प्रभाग क्रमांक 6च्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि RPI महायुतीचे चारही उमेदवार समीर कदम, ॲडव्होकेट नरेश ठाकूर, सोनल कीर्ती नवघरे आणि उषा अजित अडसुळे यांची निशाणी कमळ, या कमळ निशाणी समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा अशी आपल्या सर्वांच्या समोर विनंती करायला मी या ठिकाणी आलेलो आहे. आज आने वाले 15 तारीख का इंतजार सारे महाराष्ट्र में 29 कॉर्पोरेशंस है. ये 29 कॉर्पोरेशन के विविध पत्रकार या फिर जो हम कहे कि एक्सपर्ट्स हैं वो कर रहे हैं कि जो प्रेडिक्शंस ये इलेक्शन के लिए उन्होंने बताए हैं, तो लोग इंतजार करेंगे 16 तारीख का, 16 जनवरी को जब वोटों की गिनती होगी तो क्या होगा. लेकिन देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में अगर हम काम करते हैं तो केंद्र की नरेंद्र मोदी जी की सरकार, उसकी ताकत जिनके पीछे है, राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ शिंदे जी और अजित दादा पवार जी की ताकत जिनके पीछे है, ऐसे भाजपा महायुति ही पनवेल कॉर्पोरेशन में और खारगर में जीतने वाली है. ये आज हम बताएंगे, इसके लिए किसी पॉलिटिकल पंडित की जरूरत नहीं है. आज पिछले 8 सालों में पनवेल कॉर्पोरेशन के माध्यम से अलग अलग विकास कार्य हमारे खारगर के क्षेत्र में इनका काम शुरू हुआ है. हम सभी इस चीज को भली भांति जानते हैं कि देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का विजन सबका साथ सबका विकास हमेशा से रहा है. सड़कों के माध्यम से या खारगर हो या अन्य शहर हो, इनका विकास करते वक्त जो स्पीड था, उस स्पीड के बारे में हम में से काफी सारे लोगों की शिकायतें थी और इसीलिए हमने हमेशा से ही ये सड़कों के ऑप्शन में पनवेल कॉर्पोरेशन की स्थापना हो, इसको सपोर्ट किया है. केंद्रीय बिहार ने भी इसका सपोर्ट किया हुआ है. हम 2016 के वो दिन याद करते हैं जब रेलवे स्टेशन पर और यहाँ पर आपके गेट के ऊपर भी पनवेल कॉर्पोरेशन को सपोर्ट करने के लिए सिग्नेचर ड्राइव वहाँ पर हमने अरेंज किया था. यहाँ के सिटीजन्स ने उसको काफी अच्छी तरीके से सपोर्ट किया था. आज पनवेल की कॉर्पोरेशन महज 9 साल की इसकी उम्र है, पर 9 साल की उम्र में पनवेल कॉर्पोरेशन ने अब फर्स्ट गियर से सेकंड गियर डाला है और आने वाले समय में ये गाड़ी टॉप गियर की तरफ बढ़ने वाली है. बस नागरिकों के सहयोग की, उनके सुझावों की आवश्यकता है. हम सभी अपनी ओर से इस कॉर्पोरेशन को ताकत देने के लिए हमेशा से काम करते आए हैं. आज यहाँ पर तो पनवेल कॉर्पोरेशन के माध्यम से हम गार्डन्स, ग्राउंड्स, कम्युनिटी सेंटर्स, इसके निर्माण के कार्य शुरू कर चुके हैं. आज हम देख रहे हैं कंक्रीट के रोड्स बन रहे हैं, अच्छे यहाँ पर सड़कें बन रही है. तो इसके माध्यम से हम खारगर को सड़कों जो फैसिलिटी देती थी, वो सड़कों कागज के ऊपर रखती थी, उससे कई आगे लेके जाने के लिए हम हर हद में कामयाब हुए हैं. कचरे की समस्या सड़कों के वक्त जैसी थी, अब उससे कई हद तक हमने उससे निजात पाई है. हेल्थ सेंटर्स जो हमारे खारगर में बने हैं या पनवेल कॉर्पोरेशन में बने हैं, पनवेल कॉर्पोरेशन का नंबर हेल्थ सेंटर के नंबर के मामले में पूरे MMRDA जोन की सारे कॉर्पोरेशन में सबसे ऊपर है, क्योंकि भारतीय जनता पार्टी के नेतृत्व वाली यहाँ पर कॉर्पोरेशन की बॉडी बैठ चुकी थी. अब यही सिलसिला काम का, डेवलपमेंट के स्पीड का, यही सिलसिला हम और आगे और तेजी से बढ़ाना चाहते हैं. इसके लिए हमें केंद्रीय बिहार के सारे हमारे सहयोग की आवश्यकता है. मैं केंद्रीय बिहार में
कई बार अलग अलग कार्यक्रमों के लिए आया हूँ और इन कार्यक्रमों के माध्यम से केंद्रीय बिहार के लोगों का एक दूसरे के प्रति भाईचारा मैं भली भांति देख चुका हूँ और मुझे पूरा विश्वास है कि ये यूनिटी आगे भी कायम रहे, इसके लिए आप सभी का प्रयास हरदम होता रहेगा। छोटे मोटे इश्यूज जैसे कि अभी गुरुनाथ गायकर जी ने बताया, चाहे सड़कों का सर्विस चार्जेस रिलेटेड इश्यू हो या कोई और इश्यू हो, हर इश्यू के ऊपर अपनी ओर से काम करने का मैंने या भारतीय जनता पार्टी ने हरदम प्रयास किया है। आज यही काम का सिलसिला मैं भारतीय जनता पार्टी हमेशा जारी रखती रहेगी। यहाँ पर कुछ लोग भारतीय जनता पार्टी से दूर जाकर भारतीय जनता पार्टी के खिलाफ कैंडिडेट बनकर भारतीय जनता पार्टी के कैंडिडेट के खिलाफ यहाँ पर खड़े हैं और ये कहते हैं कि हम तो चुनाव के बाद में भारतीय जनता पार्टी में ही जाएंगे। अगर ऐसे कैंडिडेट जो भारतीय जनता पार्टी के खिलाफ है, ऐसे कैंडिडेट जिनका चुनाव चिन्ह कमल नहीं है, वो भारतीय जनता पार्टी में नहीं है और उनको हमने रोकने की कोशिश की, उनको हमने समझाने की कोशिश की, पर अगर वो रुक नहीं गए, अगर वो समझ नहीं पाए या उनके मन में ये बैठ गया था कि हम भारतीय जनता पार्टी के खिलाफ जा सकते हैं, तो मैं यहाँ पर केंद्रीय बिहार के सभी रहवासियों को ये बताना चाहता हूँ कि भारतीय जनता पार्टी अनुशासन की पार्टी हमेशा से रही है और आज जो कार्यकर्ता आज इन उम्मीदवारों के साथ में दिन रात लगातार भारतीय जनता पार्टी का काम कर रहे हैं, जो कार्यकर्ता किसी भी अपेक्षा के बगैर भारतीय जनता पार्टी को जिताने के लिए प्रयास कर रहे हैं, भारतीय जनता पार्टी के कैंडिडेट को जिताने के लिए प्रयास कर रहे हैं। अगर कल हमारे खिलाफ जाकर कोई चुनाव लड़े और कहे कि चुनाव के बाद तो हम भारतीय जनता पार्टी में जाएंगे, तो आज हमारे जो कार्यकर्ता जो भारतीय जनता पार्टी के कैंडिडेट के पीछे खड़े हैं, ये उनके साथ अन्याय होगा। तो ऐसी सूरत में चाहे गीता चौधरी हो, चाहे नीलेश भाविस्कर हो, इनको पार्टी के दरवाजे 6 साल तक कम से कम नहीं खुलेंगे। ये आज यहाँ पर मुझे दुख से पर जाहिर करना पड़ रहा है और इसीलिए मैं उनके साथ घूमने वाले सारे कार्यकर्ताओं से गुजारिश करूंगा कि आप उनके बहकावे में ना आते हुए भारतीय जनता पार्टी का समर्थन करें। मैं वोटर लोगों से भी अपील करूंगा कि आज तक इन लोगों ने अगर आपके लिए कोई काम किया है, उनकी मेहनत तो उसमें हो सकती है, पर उसके पीछे ताकत भारतीय जनता पार्टी की थी, नरेंद्र मोदी के सरकार की थी, देवेंद्र फडणवीस जी की सरकार की थी। यही ताकत पूरे देश में भारतीय जनता पार्टी के माध्यम से लोगों की सेवा करने के लिए काम आ रहे हैं। यही ताकत लोगों के अलग अलग इश्यूज को रिजॉल्व करने के लिए काम आ रहे हैं। तो ये ताकत कोई भारतीय जनता पार्टी के खिलाफ खड़ी करने की कोशिश करे तो मैं समझता हूँ जनता समझदार है। मैं समझता हूँ कि वोटर बहुत अच्छी तरीके से जानता है कि सेवा के भाव से कोई काम करता है और कोई सिर्फ किसी चीज का क्रेडिट लेने के लिए काम करता है। तो इसका फर्क, दूध का और पानी में होने वाला फर्क हम सभी बहुत अच्छी तरीके से जान सकते हैं। तो ऐसे में या गीता चौधरी या नीलेश भाविस्कर, इनको भारतीय जनता पार्टी 6 साल तक उनके समर्थकों को भारतीय जनता पार्टी लेने वाली नहीं। भारतीय जनता पार्टी कल भी लोगों के लिए काम करती आई, आज भी काम कर रही है, चुनाव के दिन भी करेगी, चुनाव के बाद में भी भारतीय जनता पार्टी का हर कार्यकर्ता आप सभी के लिए काम करते हुए आपको मिलेगा। ये देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की हमें दी हुई सीख है, उनके सिखाए हुए रास्ते पे हम सभी चल पड़े हैं। चाहे विकास की योजना हो, चाहे लोगों की समस्याएं सुलझाने की बात हो या अलग अलग योजनाओं का लाभ आप तक पहुंचाने की बात हो, भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टी के केंद्रीय अध्यक्ष जेपी नड्डा जी या नितिन नवीन जी, इनके नेतृत्व में काम करती है। राज्य में देवेंद्र फडणवीस जी और उनके साथ साथ रविंद्र चौहान जी के नेतृत्व में हम सभी ने मिलकर काम किया है। ये अनुशासित कार्यकर्ता
आखिरी दिन तक, आखिरी मिनट तक भारतीय जनता पार्टी के कैंडिडेट का काम करता रहेगा। चारों कैंडिडेट पूरी ताकत के साथ में पूर्ण बहुमत से इस वार्ड से चुनकर आएंगे। कमल का चिन्ह इस वार्ड से जीतने वाला है। आप सभी से गुजारिश है कि आज तक आपने बतौर विधायक मुझे साथ दिया। आप सभी से दरख्वास्त है कि आज तक भारतीय जनता पार्टी के अच्छे कामों की आपने सराहना की है। आज कोई अपने निजी स्वार्थ के लिए अगर भारतीय जनता पार्टी की राह छोड़ चुका है तो उनको इस वक्त आप उनको कोई जगह ना दे। आज भारतीय जनता पार्टी के हमारे उम्मीदवारों को आपके सहयोग की, आपके समर्थन की आवश्यकता है। मुझे पूरा विश्वास है वार्ड नंबर 6, क्योंकि ये वार्ड पहले वार्ड नंबर 4 में आता था, अब नई प्रभाग रचना में ये वार्ड नंबर 6 में जा चुका है। फिर भी भारतीय जनता पार्टी का इस क्षेत्र में रहने वाला हर कार्यकर्ता उसी लगन से, उसी ताकत से आपके कंधे से कंधा मिलाकर आपके इश्यूज रिजॉल्व करने के लिए और इस कॉर्पोरेशन की अलग अलग बेनिफिट्स को आप तक पहुंचाने के लिए काम करता रहेगा। आपके सहयोग की, आपके 15 तारीख को आपके वोट की आवश्यकता है, ये आप देंगे। इसी उम्मीद के साथ मैं अपनी वाणी को यहाँ पर विराम देता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारत माता की जय।